कडे जाऊयात. मरियाई गोठेवली आणि त्यांच्या विरोधात जर्मन लाडविली, बट टॉस जिंकला मरियाई गोठेवलीने. डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. काय घडेल काय बिघडेल. 36 विभागातील मराठीचा बुलंद आवाज आमचे अमित पाटील सर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून वळतोय या पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याकडे. जो सामना आपल्याला पाहायला मिळतोय मरियाई गोठिवली विरुद्ध लाडिवली बी. हे दोन संघ आपण एकमेकांसमोर पाहताय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मरियाई गोठिवली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं लाडिवली बी संघाला. दोन फलंदाज आपण पाहताय. साहिल स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय रोहन. पहिला चेंडू घुटना वाकवलाय, चेंडू पाठवलाय डीप मिड विकेटच्या सीमारेषे बाहेर येतोय. चौकार. साडे 11 वाजलेत. पहा प्रेक्षक अजूनही मैदानामध्ये गर्दी करून येत आणि त्या प्रेक्षकांचं मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. आला या चेंडूवर बॅक टू बॅकचा इन रो, दुसरा चौकार. हा चेंडू आता मात्र कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाजाचा. जिथे आपण पाहताय ब्लॉक मध्ये अगदी यॉर्कर टाकलं होता. या चेंडूला सन्मान दिलाय. सन्मान देण्याखेरीज पर्याय नव्हता फलंदाजाकडे. तिथे मात्र निर्धाव चेंडूची फेकीत होत्या. दोन बॅक टू बॅकचे दोन चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज जितू या गोलंदाजाचा. अजय घाडगे मातोश्री बियर शॉप पाली फाटा. हॅट्रिक साठी गोठिवली संघासाठी आपण पाहताय. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी उजवे यष्टीच्या बराचसा बाहेर. आपण पाहताय पंच सर सचिन दाभोळकरांचा इशारा आलाय. हा चेंडू वाईड आहे. ही वाईडची एक धाव अजून धावफलकावर जोडली जाईल, जिथे धावफलक जाऊन पोहोचताय 9 या धावसंख्येवर. 9 धावा धावफलकावर आल्या. परंतु काय जबरदस्त आयोजन आहे कोरठण ग्रामस्थांचा. हा चेंडू आडव्या बॅटने या ठिकाणी बॅटची कडा घेऊन खेळपट्टीच्या बाजूला घलंगलत राहिला. यष्टिरक्षक आपण पाहताय अंकित मालुसरे चेंडूवर आले. चेंडू उचलला तोपर्यंत एकही धाव घेण्याची संधी नव्हती. बॅक टू बॅकचा हा दुसरा चेंडू आपण पाहताय निर्धाव. दोन चौकार आले, त्यानंतर निर्धाव वाईड आणि त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू या ठिकाणी मिळवला. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट धोका संभवू शकतो आणि डायरेक्ट हिट पाहायला मिळालाय. फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलाय साहिल.
नवीन फलंदाज बंटी आलेत नॉन स्ट्राईकला, परंतु स्ट्राईकला असलेला फलंदाज साहिलने काय फटका सजवलाय. स्वीप शॉट पाहायला मिळाला आणि स्वीपचा हा येतोय. साहिल बाद झालाय. रोहन आपण पाहताय फलंदाजी करतोय आणि रोहनच्या बॅटमधून हा षटकार आलाय. मला वाटलं होतं स्कोरर चुकला की समालोचक चुकतो, परंतु 12वे खेळाडू चुकला ना तर स्कोरर सुद्धा चुकतो. जिथे आपण पाहताय होतात माणूस म्हटलं की चुकणार. चुका माणसाकडूनच होतात, कारण कधी चुकत नाही तो देव. वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहताय दुसऱ्या षटकाला या ठिकाणी होते सुरुवात. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झालाय जीवन मालुसरे, गोठिवलीचा एक स्टार ऑलराऊंडर. जीवन आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. धावफलक प्रथम षटक संपल्यानंतर आपण पाहताय 15 धावा धावफलकावर आल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईकला या षटकामध्ये आपण पाहताय बंटी. नॉन स्ट्राईकला आपण पाहताय रोहन, ज्याने 2 चौकार 1 षटकार लगावलाय. चांगली फलंदाजी, चांगलं योगदान आपल्या संघासाठी. हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा होता. शॉर्ट पिच स्वरूपाच्या चेंडू वर तुटून पडलेत फलंदाज बंटी. चेंडू लगावलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. आउट ऑफ द पार्क येतोय. बिग 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 लॉंग द वे षटकार. डीजे बंटी शेडगेच्या बॅटमधून हा षटकार पाहिला. 7 धावांनी धावफलक हलते. धावफलकावर धावा 21. हा चेंडू या ठिकाणी उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर. पंच आमच्याकडे वळतात, आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. ही वाईडची 1 धाव धावफलकावर कवायत करण्याची संधी. आत्ताच डिनर टाइम झालाय, थोडीशी कवायत गरजेची आहे पंचांसाठी. तिथे मात्र वाईड चेंडूची 1 धाव धावफलकावर जोडली जाईल. त्यानंतर मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अफलातून डिलिव्हरी गती होती चेंडूला. तिथे थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू, तिथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. या निर्धाव चेंडूची संगता पाहायला मिळाली. धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवर. हा चेंडू या ठिकाणी लोवर फुलटॉसचा, जिथे आपण पाहिला हलक्या हाताने कट केली. पॉइंट रिजन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. पॉइंटचा खेळाडू चेंडूवर आला, चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या एका धावेने आपण पाहताय धावफलक हलते. धावफलकावर धावा 23. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहताय. जीवन मालुसरेचा हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर. गती परिवर्तन करताना थोडीशी दिशा खराब पाहायला मिळाली. तिथे मात्र या चेंडूला वाईड पंचांनी घोषित केलाय. ही वाईडची 1 धाव धावफलकावर जोडली जाईल. 24 धावा. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. अलॉंग द कार्पेट फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. या एका धावेने आपण पाहताय धावफलक हलते. धावफलकावर धावा 25 रन्स एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक आपण पाहताय प्रगतीवर. हा चेंडू खांद्याचा वापर केला होता गोलंदाज जीवन. या गोलंदाजाने टप्पा पडल्यानंतर उसळी, अतिरिक्त उसळी मिळाली या चेंडूला, जिथे बॅट आणि चेंडूचा संपर्क करता आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलक स्थिरावलाय 25 रन्स. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बंटी शेडगेचा. बॅक टू बॅकचा हा दुसरा चेंडू निर्धाव खेळतोय. येथे धावफलक 2 षटक समाप्त झालेत. 12 चेंडूंचा खेळ संपलाय या प्रथम सत्रातील आणि धावफलक स्थिरावलाय 25 रन्स. 25 या धावसंख्येवर एका गड्याच्या मोबदल्यात लाडिवली संघ प्रथम फलंदाजी करतो. यस डीजे.
आपण पाहताय ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच ॲडव्होकेट रमेश दादा पाटील बराच उशीर या सामन्याचा आनंद घेतला. आता मात्र इथून प्रस्थान करतायत. त्यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. दीपक दादा पाटील देखील आपण पाहताय इथून आता प्रस्थान करतायत. हा चेंडू चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू वन बाउंस सीमारेषे बाहेर येतोय. या चेंडूवर सर सचिन दाभोळकरांचा इशारा, चौकार. फलंदाजीसाठी बॅक टू बॅकचे 2 षटकार जर आले ना रोहन कार्लेकर कडून तर तब्बल 4,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे संकेत कार्लेकर कडून. हा चेंडू उजव्या स्टिचच्या बराचसा बाहेर, गती होती परंतु दिशा खराब. जिथे मात्र पंचांकडून या चेंडूला वाईड घोषित केलं गेलाय. वाईडची एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल, जिथे धावफलक जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवर. माझ्या समवेत आपण पहिल्या दिवशी पालीचा आवाज ऐकला गायकवाड सरांचा, त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकला यश मालकर सरांचा. आजच्या दिवसामध्ये मी अमित पाटील आणि माझ्या समवेत मानस मनोरे आपण ऐकताय. आणि स्कोररच्या भूमिकेत सलग 3 दिवस माझ्या समवेत नरेश दळवी सर स्कोरिंगचं काम पार पाडताय. साईप्रीत लाईव्ह आपण पाहताय, त्यामध्ये केले जात आहे. या चेंडूवर सुद्धा आपण पाहिला पॉइंट रिजन मधून डीप पॉइंट रिजन मध्ये चौकार आला. 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 34 या धावसंख्येवर. यस डीजे. हा चेंडू या ठिकाणी आडवा बॅटने चेंडू खेळलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रायबल झाला. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका संभवला असता, पण ऐन वेळेला आपण पाहिला दोन्ही फलंदाज एकमेकाला थांबवलाय. तिथे मात्र एकच धाव या ठिकाणी कंप्लीट होते. या एका धावेने आपण पाहताय तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ झालाय. जो षटक हाताळतो यश धावफलक स्थिरावलाय 35 या धावसंख्येवर. 35 धावा धावफलकावर आहेत. अजून इथून आपण पाहताय 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे या सत्रातील. शेवटचा सामना आहे हा पहिल्या राऊंड मधील, जिथे काय घडणार या सामन्यामध्ये, कोणता संघ सेकंड फेरीमध्ये प्रवेश करणार. एक षटकार जरी आला बंटी शेडगेच्या बॅट मधून तर 1,000 रुपये संकेत कार्लेकर यांच्याकडून मिळणार आहेत. हा चेंडू या ठिकाणी सिंगल घेतली जाते. ऑन साइडला हा फटका काव कॉर्नर मध्ये आला होता. तिथून मात्र 1 धाव कंप्लीट झाली. या एका धावेने आपण पाहताय धावफलक 36 या धावसंख्येवर. 36 धावा धावफलकावर आल्या तर संधी दिली जातीय संकेत कार्लेकर साहेबांकडून, परंतु त्या संधीचं सोनं केलं जात नाही. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. हा फटक्याला फक्त चेक केलं होतं, जिथे 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 37 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. चांगलं षटक आतापर्यंत यशने हाताळलंय. सुरुवातीला 2 चेंडूंमध्ये आपण पाहिलं ना तर 9 धावा आल्या होत्या. पहिला चौकार, त्यानंतर वाईड, त्यानंतर चौकार, परंतु त्यानंतर 3 सिंगल आपण पाहताय. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बंटी शेडगेच्या बॅट मधून लॉंग ऑफ रिजन मध्ये सीमा रेषे बाहेर आला. या चेंडूवर षटकार. वनवटे गावातील आपण पाहताय फ्रेंड सर्कल. या फ्रेंड सर्कलचे सगळे सदस्य या ठिकाणी मैदानावर लाईनशीर बसलेत. त्यांना अक्षय पाटील यांची विनंती आहे, आपण स्टेजमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. स्टेज तुमच्यासाठी पूर्ण आम्ही रिकामा केलाय. तर फ्रेंड सर्कल ग्रुप यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी या स्टेजवर. अक्षय पाटील आपण पाहताय सर्वीकडे लक्ष देत आहेत, सर्वांकडे लक्ष देत आहेत. जिथे त्यांचं लक्ष पडलं की फ्रेंड सर्कल ग्रुप या ठिकाणी मैदानामध्ये बसून या सामन्याचा आनंद घेत आहे.
लगेचच त्यांनी या ठिकाणी मला माझ्यापर्यंत फोन फिरवला आणि मला सांगितलं की त्यांना आपण स्टेजवर बोलवावं. तर विनंती असेल फ्रेंड सर्कल ग्रुपला, आपण या स्टेजवर आपलं स्वागत आहे. आपली खूप सारी मदत आहे या सामन्यांसाठी आणि आपल्यामुळेच या सामने घडतात. हा चेंडू या ठिकाणी चांगला फटका. तिथे गोलंदाजाने आपल्या फलंदाजमध्ये चेंडू अडवायचा प्रयत्न केला परंतु सक्सेसफुल झाला नाही. या इथे एक धाव कंप्लीट झाली. या एका धावेने आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचताय 44-44 या धावसंख्येवर. 44 धावा धावफलकावर शेवटचं षटक आपण पाहत आहे. सौरभ हाताळतोय, बॅटची घेतली एक कडा. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक कर नाही. अंकित मालुसरेने सुंदर झेल पकडलाय. फलंदाज बंटी शेडगे बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवर सिंगल आली या षटकातील. सौरभ जे षटक हाताळतोय त्यानंतर मात्र विकेट आली आहे स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. नवीन फलंदाज राकेश आपण पाहत आहे. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू वाईड आहे. ही वाईडची एक धाव धावफलकावर जोडली जाईल जिथे धावफलक जाऊन पोहोचेल 45 या धावसंख्येवर. हा चेंडू या ठिकाणी शर्यत लागली होती. बैलगाडा शर्यतीमध्ये जसे दोन जोड्या धावतात ना तसे दोन खेळाडू या ठिकाणी धावत होते. प्रेक्षक आनंद घेत होते या शर्यतीचा. परंतु आपण पाहिलं अंकित मालुसरे ती शर्यत जिंकले. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज राकेश बॅक टू द पवेलियन. रिप्ले या ठिकाणी पंच सूरज पांडे यांचा डान्स. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. पंच सूरज पांडे त्यांच्या अनोख्या स्टाईल मध्ये आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. ही वाईडची एक धाव धावफलकावर जोडली जाईल जिथे धावफलक जाऊन पोहोचेल 46 या धावसंख्येवर. तीन चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे या सत्रातील. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. तिथे आपण पाहत आहे युवा उद्योजक तुषार खातू हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आहे. आणि फ्रेंड सर्कल ग्रुप आपण पाहत आहे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी स्टेजवर आलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष असं स्वागत. हा चेंडू वाडवा बॅटने कार्पेटच्या सहारे काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षकाने केलेली चुकीचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. एकीचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये होताना तिथे 2 धावांनी धावफलक घालते. धावफलकावर धावा आल्यात 48 धावा. 48 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचा चेंडू या सत्रातील शिल्लक कितीचं टार्गेट ठेवणार लाडिवली बी संघ गोठिवली संघासमोर हे पाहणं देखील गरजेचं आहे. या शेवटच्या चेंडूवर किती धावा येणार. प्रेक्षक राजा आपण अजून पाहताय या मैदानामध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण करूया सहर्ष स्वागत आणि त्यांचा आभार मानूया की या स्पर्धेवर बरंच प्रेम या विभागातील सर्व प्रेक्षकांनी केलाय. हा शेवटचा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश येत आहे. म्हणजे 24 चेंडू आपण पाहिला. पहिलं सत्र समाप्त झाले ज्यामध्ये धावा आल्या त्या धावफलकावर
48 जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 49 धावांची गरज असणार आहे ती म्हणजे द्वितीय सत्रामध्ये मरियाई गोठिवली संघाला. यस डीजे. चा होणारा सामना बीड बी विरुद्ध माडप बी. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी लगेचच या. बीड बी विरुद्ध माडप बी संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण लवकरात लवकर नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे. या दरम्यान आपण पाहताय फ्रेंड सर्कलची पूर्ण टीम या ठिकाणी मैदानावर आली आहे ज्यामध्ये आपले रुपेश असतील, आमचे हेमंत पाटील असतील, कल्पेश लखिमले, त्यानंतर ज्ञानेश्वर असतील, प्रवीण पाटील असतील, हे सर्व आपण पाहत आहे कचरे साहेब असतील. हे सर्व फ्रेंड सर्कलचा ग्रुप या ठिकाणी स्टेजवर आलाय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. युवा उद्योजक तुषार खरात यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय अक्षय पाटील यांना की आपण युवा उद्योजक तुषार खरात यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करायचं आहे. तुषार खरात यांना विनंती आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. तुषार खरात युवा उद्योजक आपण पाहताय त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाते. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचं जतन आपण पाहताय या मंचावर देखील केलं जात आहे. तिथे 24 चेंडू आणि गरज असणार आहे गोठिवली मरियाई गोठिवली संघाला आपण पाहताय. 49 धावाची गोठिवली संघाची सलामीची जोडी मैदानात येते परंतु आशिष मालुसरे या संघाचा एक हिरा आहे, बेस्ट फिल्डर या संघाचा. आणि जेव्हा सामने असतात ना या VMPL परिसरात जेव्हा सामने असतील ना तेव्हा मात्र प्रत्येक सामन्यामध्ये आशिष मालुसरे, अंकित मालुसरे यांचा हात प्रत्येक सामन्यामध्ये असतो. खारीचा वाटा का होईना ते मात्र त्या ठिकाणी त्या सामन्यामध्ये ते उचलत असतात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. अजय घाडगे आपण पाहता मातोश्री बियर शॉप पालीफाटा यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारासाठी आता मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. चला नाणेफेकीसाठी विनंती करूया. बीड बी संघ आलाय, बीड खुर्द बी आणि माडप बी संघ. चला या लवकरात लवकर माडप बी संघाचा कर्णधार, बीड बी संघाचा कर्णधार या ठिकाणी हजर आहे. तर विनंती आहे माडप बी संघ आपण आपला कर्णधार पाठवा. चोवीस चेंडू आपण पाहताय 49चा पाठलाग करायचा आहे. त्याच्यासाठी सलामीची जोडी गोठिवली संघाची मैदानामध्ये. स्ट्राईकला आपण पाहताय जीतू सावंत, नॉन स्ट्राईकला आपण पाहताय जीवन मालुसरे. गोलंदाजी मार्कूर गोलंदाज झालाय रोहन कारलेकरचा. हा पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडलाय, सुंदर झेल संपवलाय जीतू सावंत या फलंदाजाचा खेळ. यस डीजे. अक्षय नाईक माडप बी संघाचा कर्णधार अक्षय नाईक आपण या लवकरात लवकर नाणेफेकीच्या कॉलसाठी आपल्याला विनंती आहे. पहिल्या चेंडूवर आपण विकेट पाहिली. 24 चेंडू 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन फलंदाज आपण पाहता इनात नंबर 3 वर अंकित मालुसरे आलेत. चोवीस चेंडू 49 धावा. पहिल्या चेंडूवर विकेट रोहन कारलेकरला मिळाली. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे अजय घाडगे यांचा
मातोश्री बियर शॉप पाली फाटाचे होणार आहेत 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण विनंती करूया. प्रवीण पाटील वनवटे यांना विनंती आहे आपल्या शुभ असते नाणेफेकीचा कौल आपण या सामन्याचा करायचा. हा चेंडू वडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा हवा तसा संपर्क नाही या तिथे आपण पाहत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू निर्धाव. चोवीस चेंडू 49 धावांची गरज होती. समीकरण आता मात्र आलंय. 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर चेंडू बाकी असतील 22 आणि धावा करायच्या आहेत 49. प्रत्येक निर्धाव चेंडू प्रेशर टाकेल फलंदाजांवर. इथून मात्र मोठा फटका खेचलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. प्रोटेक्शन लावलं होतं तिथे पकडला गेलाय झेल. दुसरा हादरा, दुसरी विकेट. 0 या धावसंख्येवर आपण पाहताय माघारी परतलाय अंकित मालुसरे. बीड खुर्द बी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्यांनी आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते म्हणजे माडप बी संघाला. तर आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेचच हा सामना संपला का माडप बी संघ आपल्याला विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3 षटकांचा हा आपला सामना असणार आहे याची सुद्धा नोंद घ्या. महाराष्ट्राचा चहा आपण पाहताय त्याचे ओनर आहेत राजू पाटील. त्यांनी मात्र या ठिकाणी या सामन्यांसाठी आपला स्टॉल पूर्णपणे या ठिकाणी इथपर्यंत हलवलाय. जिथे बुर्जी पावची सुद्धा सोय केली गेली आहे, चहाची सुद्धा सोय केली गेली आणि चहा रेडी झालाय. तर ज्याला कोणाला चहा घ्यायचा असेल आपण पाहताय स्टेजच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी आपण संपर्क साधा. आमचे प्यारे सुद्धा त्या ठिकाणी आलेत. या मैदानावर जेव्हा सामने असतात तेव्हा प्यारे मात्र त्यांची गाडी अजिबली स्टॉपवरून इथपर्यंत आणत असतात. ते सुद्धा स्टेजच्या समोर आपण पाहताय. वडापावचा स्टॉल त्यांचा देखील आहे. ज्यांना कोणाला भूक लागली असेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्या वडापावचा आनंद घ्या. कॅमेरामॅन माझ्याकडे बघतायत, त्यांना भूक लागली आहे. हा ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळाला. थँक्यू सो मच. 4 धाबांनी खातं उघडलं फलंदाज धीरजने आणि त्यानंतर मात्र त्याच्या पाठोपाठ आलाय धीरजचा बॅट मधून द लॉंग लॉंग वे बिग हिट षटकार. मच डीजे आपण पाहताय 4 चेंडूंवर एकही धाव आली नव्हती. 2 विकेट आल्या होत्या. एक दर्जेदार गोलंदाजी केली होती गोलंदाज रोहन कार्लेकरने, परंतु त्यानंतर धीरज झाला आणि धीरजने मात्र पहिल्या आल्या चेंडूवर चौकार ठोकला आणि त्यानंतर लगेचच षटकार. 10 धावा धावफलकावर 1 षटकाच्या समाप्तीनंतर. सुरुवात चांगली झाली होती परंतु शेवट आपण पाहिला तर फलंदाज धीरजसाठी चांगला होता ना. जिथे गोठिवली संघ 10 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय. पाठलाग करायचा आहे. 49 धावांचा समीकरणालय. 18 चेंडू बाकी आहेत. 39 धावा बनवायच्या आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजीसाठी आलाय राकेश मामुनकर. हा गोलंदाज वनवट विलेज जैंट कडून गोलंदाजी मार्कवर आहे. 18 चेंडू 39 धावा वाचवायच्या आहेत. तर इकडे गोठिवली संघाला बनवायच्या आहेत. चेस आणि डिफेन्सचा खेळ मैदानामध्ये आपण पाहताय. हा चेंडू या ठिकाणी उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. पंच आमच्याकडे वळतात, आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. ही वाईडची 1 धाव धावफलकावर घेतली जाईल जिथे धावफलक जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. जीवन मालुसरे अजून स्ट्राईकला.
आपण पाहताय सलामीला आलेला फलंदाज आहे अजूनही मैदानामध्ये हा चेंडू आडवा बॅटने फटका खेचलाय, चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, आउट ऑफ द पार्क येतोय लांबच लांबचा जीवन मालुसरेच्या बॅटमधून षटकार. युवा उद्योजक आपण पाहताय तुषार खातू यांचं या ठिकाणी स्वागत केलं गेलं आणि त्यांच्याकडून पारितोषिक आहे उद्यासाठी. आपण पाहताय हे पारितोषिक असेल प्रत्येक आयवा कॅश साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज उद्यासाठी असणार आहे. षटकार आल्यानंतर आपण पाहिला आडवा बॅटने मागे येऊन फटका खेचण्याचा प्रयत्न झाला. यू मिस आय डेफिनेटली हिट. गोलंदाजाने या ठिकाणी कमबॅक केलाय, जीवन मारुसरला माघारी धाडलाय. जीवन मालुसरे आपण पाहताय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाला येणार नंबर 5 वर आपण पाहताय यश आणि धीरज यांना मात्र आता हा डाव सांभाळावा लागणार. जिथे समीकरण आलंय 16 चेंडू आणि 32 धावांचा. याआधी षटकार आला होता आणि तो षटकार सरळ बॅटने आला होता. त्यानंतर मात्र एक आगळा वेगळा प्रयत्न फलंदाजाकडून स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जिथे मात्र अंगलट आलाय. हा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आणि आता जेवढे निर्धाव चेंडू येणार ना तेवढं मात्र आपल्याला पाहायला मिळेल चेंडूचं आणि धावांचं या ठिकाणी अंतर वाढताना. जिथे धावफलक स्थिरावलाय 17. या धावसंख्येवर हा चेंडू कार्पेटच्या सहारे ऑन साईडला लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवर आले, चेंडू उचलला, फेकला. काय फेकी होती आणि तेवढंच कागतीचं कलेक्शन जिथे एकच धाव मिळते. या एका धावेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. 18 धावा धावफलकावर आल्यात. जिंकण्यासाठी मॅच बॉल आलाय तो घ्यायचा. अजूनही आपण पाहताय जिंकण्यासाठी इक्वेशन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 14 चेंडू बाकी आहेत, अजूनही 31 धावांची गरज आहे. 14 चेंडू 31 धावा. या मैदानावर या धावा कठीण नाही आहेत, परंतु तशा पद्धतीची फलंदाजी व्हायला हवी. हा चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने पुश केलाय. पुश करा, खुश रहा. तिथे मात्र एक धाव घेतली जाते. या एका धावेने आपण पाहताय धावफलकावर 19 धावा आल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धीरजच्या बॅटमधून ही पहिली सिंगल आली आहे. हा चेंडू मोठा फटका, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट होऊ शकतो, धावबाद होऊ शकतो. तिथे मात्र कलेक्शन खराब पाहायला मिळालं आणि 2 धावा सुरक्षितरित्या धावून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी आपण पाहताय धावफलक हलताय आणि धावफलकावर धावा येत आहेत. 12 चेंडूंचा खेळ संपला या सत्रातील. पाठलाग करायचा 49 धावांचा. तिथे धावफलकावर धावा 21 धावा. जिंकण्यासाठी इक्वेशन 12 चेंडू आणि 28 धावांचा. यस डीजे ड्रिंक्स ब्रेक घेतला जातो मैदानावर.
आजच्या डीजे अभिजित हातनोलकर आपण पाहताय या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत आणि खूप खुश आहेत कारण त्यांचा संघ टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय. जिथे आपण पाहताय विजय मोरे देखील अजून हजर आहेत. 40+ लेजंड खेळाडू आहेत, परंतु या सामन्याचा आनंद घेण्यासाठी अजूनही या मैदानावर या ठिकाणी थांबलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहताय 12 चेंडू 28 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर आलाय विराज. विराज हा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहताय. वसंत तांबोळी यांना विनंती आपण या ठिकाणी आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. दुर्वास कदम हे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. हा चेंडू या ठिकाणी 12 चेंडू गरज होती 28 धावांची, तिथे हा चेंडू गोलंदाज विराज कडून निर्धाव फेकला जातोय. इथून मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू प्रेशर टाकेल, बर्डन टाकेल फलंदाजांवर, परंतु 1-2 मोठे फटके आले ना तर हा सामना सोपा होऊ शकतो. धीरज मध्ये ती क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला सिद्ध करावं लागेल. हा चेंडू या ठिकाणी लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता, हवा त्या दिशेला मारता आला असता, परंतु चुकी करतोय फलंदाज. गती परिवर्तन गोलंदाजाकडून सक्सेसफुल होताना पाहायला मिळतं. जिथे बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव. निखिल पाटील अजय टेलिकॉमचे मालक आपण पाहताय. आज मला वाटलं होतं मैदानावर उतरतील की काय, परंतु आज संधी मिळाली नाहीये. कालच्या दिवसामध्ये बराच खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर झेल पकडला जातोय. 12 चेंडू 28 धावांची गरज असताना 3 बॅक टू बॅक चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. जिथे आपण पाहताय समीकरण आलाय 9 चेंडू आणि आता 28 धावांचं यश डीजे. नऊ चेंडू 28 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय राज झालेत. राजच्या विरुद्ध विराज आपण पाहताय. हा चेंडू वाढवा बॅटने मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. या तिथे लेग बाईटचा इशारा पंचांचा आला आहे. लेग बाईटच्या स्वरूपात आलेली एक धावाने आपण पाहता धावफलक 22 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतंय. समीकरण आता मात्र येत आहे. चेंडू बाकी असतील 8 आणि धावा करायच्यात 27 धावा. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं ना तर जेवढे सामने झालेत ना तेवढ्या सामन्यांमध्ये चेसिंग करताना या ठिकाणी कुठेतरी फलंदाजी कमी पडली आहे. हा चेंडू आता मात्र मोठा फटका आलाय. यशच्या बॅट मधून येतोय हा बिग हिट. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. पाहताय षटकार आला. षटकारानंतर आपण पाहताय धावफलक हलते. धावफलकावर धावा 28 धावा जिंकण्यासाठी आता समीकरण बदलत आहे. चेंडू 7 बाकी असतील आणि धावा करायच्या आहेत 21. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक या ठिकाणी 2-2 3-3 क्षेत्ररक्षक आले होते, परंतु पॉइंट मधून आलेला क्षेत्ररक्षक सुंदर झेल पकडतोय. फलंदाज यश ज्याने आशा पल्लवित केल्या होत्या गोठवली संघाच्या, तो सुद्धा या ठिकाणी माघारी परतलाय. ऋतिक शेडगे आपण पाहताय.
गोलंदाजी मार्कवर आलेत 6 चेंडू. आता मात्र इथून आपण पाहत आहे 21चं इक्वेशन आहे. 6 चेंडू 21 धाबांची गरज. ऋतिक आले स्ट्राईकला. आपण पाहताय फलंदाज राज, इनायत नंबर 6चा फलंदाज, इनायत नंबर 7चा फलंदाज आपण पाहताय नॉन स्ट्राईक एंडला सिद्धेश. 6 चेंडू 21 धाबा. हा कारनामा करणार का ही जोडी, की या उलट गोलंदाज त्या ठिकाणी त्या धाबा होण्यापासून थांबवणार? जर का हा कारनामा फलंदाजांनी केला ना, तर मात्र फलंदाजांचा नाव या ठिकाणी मोठं होईल, त्यांना डोक्यावर घेतलं जाईल. परंतु गोलंदाज या धाबा वाचवणार का? हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये शॉर्ट पिच चेंडू होता. हवा तसा फटका खेचता आला नाही. या चेंडूवर आपण पाहिलं डीप मिड विकेट रिजन मध्ये झेल घेतला गेला. फलंदाज राज या ठिकाणी शून्याचा चष्मा घालून माघारी परतलाय. विकेट मिळवली आहे. आता मात्र समीकरण आलंय 5 चेंडू आणि 21 धाबांचं. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली यष्टरक्षक या ठिकाणी. पुन्हा एकदा आपण पाहिलं बॅक टू बॅकची दुसरी विकेट. 8वा खेळाडू 7वा खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी बाद में हमारी. यस डीजे. समीकरणाला 4 चेंडू 21 धाबांचा. 4 चेंडू 4 मोठे फटके. हा चेंडू या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. या विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक होतं, परंतु तो गोठिवली संघ खेळत होता त्यांच्यासाठी होता. जिथे आपण पाहत आहे 3 चेंडूचा खेळ बाकी, 21 धाबांची गरज आहे. 3 लिगल डिलिव्हरीज आणि हा सामना विजयी होऊ शकतो. गोलंदाजी करणारा लाडिवली बी हा संघ, परंतु हा चेंडू मोठा फटका आलाय. आशिष मालुसरेच्या बॅट मधून येतोय षटकार. डीजे षटकार आलाय. 2 चेंडू. आता इथे इक्वेशन आहे 15 धाबांचा. पुन्हा एकदा अंकित मालुसरेच्या बॅट मधून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु झेल त्या ठिकाणी काव कॉर्नर मध्ये कॅरी केला गेला. आशिष मालुसरे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहताय माघारी परतला. नवीन फलंदाज अक्षय चाललेत मैदानाकडे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळते या सामन्यामधली. हा चेंडू आपण पाहताय निर्धाव पाहायला मिळतोय. तिथे हा सामना विजयी झालाय लाडिवली बी संघ. लाडिवली बी संघ आपलं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. पुढच्या फेरीसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. परंतु गोठिवली संघ आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल मी अमित पाटील गोरठण गाव ग्रामस्थांच्या वतीने आपलं या ठिकाणी आभार मानतो. महाराष्ट्राचा चहाला वेळ नसते, परंतु वेळेला चहाच असतो आणि त्याच्या चहाची सोय आपण पाहताय राजेश पाटील, राजू पाटील यांनी या ठिकाणी या मैदानावर स्टेजच्या डाव्या